नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. काल जर आपण एफ आयचं बघितलं, एफ आयने काय केलं आहे, काल 101 करोडची बाईंग आणि डी आयने सुद्धा 1500 करोडची 1550 करोडची काय केलं, बाईंग केले. म्हणजे काल कुठंतरी जो दोघांचा व्ह्यू जो होता तो कसा होता, बुलिश होता. ओके, पण जर तुम्हाला वाटत असेल की आज सुद्धा बुलिश होईल, असं होईल तसं, पण तसं नाही आहे. जर आपण बघितलं जो मंथली व्ह्यू आहे एफ आयचा, तो काय सांगतोय, जो मंथली व्ह्यू आहे हे इन्व्हेस्टरचा, जो एफ आयने काय केलं आहे मंथली नेक्स्ट मंथचा जवळजवळ 46,000 करोडची काय केलं आहे, सेलिंग केली आहे. आणि तेच डी आयने काय केलं, डॉमेस्टिक इन्व्हेस्टरनी 62,000 करोडची काय केली, बाईंग केली. म्हणजे एफ आयचा मूड जो आहे, जो वीकमध्ये जो मंथमध्ये तो कुठंतरी बेरिश बघायला भेटतो आणि डी आयचा मूड जो आहे तो कुठंतरी बुलिश बघायला येतो. म्हणजे अशा वेळेस काय होत असतं, मार्केट एक स्ट्रॉंग डाऊनसाईड मारून परत एक अपसाईडला मुवमेंट देत असतं. ओके, तर असा व्ह्यू जो आहे तो एफ आय डी आयचा आपला कुठेतरी. आणि जर बघायचं झालं ग्लोबल मार्केटमध्ये काय चालू आहे, तो खतरनाक. आज मला असं वाटतंय की बँक निफ्टी निफ्टीमध्ये एक स्ट्रॉंग बाईंग आपल्याला कुठेतरी बघायला भेटेल. कारण जी गिफ्ट निफ्टीची जी आहे पोझिशन ती कुठेतरी एकदम स्ट्रॉंग 142ची दिसते पॉझिटिव्हमध्ये. तर कुठंतरी आपल्याला एक स्ट्रॉंग एकदम स्ट्रॉंग निफ्टी बँक निफ्टी यांच्यामध्ये कुठेतरी एक स्ट्रॉंग गॅपअप मुवमेंट बघायला भेटू शकते. US मार्केट बघितलं कालचं तर एक डाऊ जोन्स जे आहे ते डाऊन साईडला बघायला भेटते, राईट. S&P सुद्धा डाऊन साईडला आहे, नॅसडॅक सुद्धा डाऊन साईडला आहे. म्हणजे जर आपण बघितलं आणि त्यापेक्षा इम्पॉर्टंट जर बघितलं युरोपियन मार्केट, ते बी कुठेतरी आपल्याला डाऊन साईडला बघायला भेटते. ओके, तर मार्केटकडे ध्यान द्या. कुठेतरी आज मला असं वाटतं की छोटंसं गॅप डाऊन बऱ्यापैकी मार्केटमध्ये आपल्याला बघायला भेटू शकतो. ओके, थँक्यू सो मच.